मुंबईत ऐन पावसात दहीहंडीचा उत्साह, बालगोपाळांसह गोविंदा पथकं उतरली रस्त्यावर. थरांवर थर लावण्याचं सुरू आहे प्लॅनिंग. मुंबईतील काही परिसरात पावसाची डबल सेंचुरी. दादर, कुर्ला आणि विद्याविहारमध्ये रेल्वे रुळांवर साचलं पावसाचं पाणी. मुंबईसह ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट जारी. विक्रोळीत दरड कोसळल्यानं 2 जणांचा मृत्यू. पार्क साईट परिसरातील घटना. तर डोंबिवलीतील 45 वर्ष जुनी इमारत खचली. सुदैवानं जीवितहानी नाही. नवी मुंबईसह कोकणात तुफान पावसाचं थैमान. वाशी मार्केट परिसरात साचलं पाणी. जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. सिंधुदुर्ग परिसरात देखील थैमान. अजित पवार आणि तटकरेंच्या गटात सूरज चव्हाणांवरून वाद उफाळण्याची शक्यता. पदावरून हटवल्यानंतर तटकरेंनी प्रमोशन दिल्यानं दुसऱ्या फळीतले नेते नाराज. सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली, मात्र ती त्यांना टिकवता आली नाही. वनमंत्री गणेश नाईकांचं मोठं वक्तव्य. नाईक संयमी म्हणून मटक्याऐवजी लॉटरी म्हणाले असतील. राऊतांनी शिंदेंना डिवचलं. गिरीश महाजन म्हणजे प्रमोद महाजन नव्हे. खासदार संजय राऊतांनी पुन्हा डिवचलं. सत्ता जाईल तेव्हा महाजनांचं काय होईल बघा. राऊतांचा इशारा. सांगलीत आज अजित पवार, जयंत पाटील, रोहित पवार आणि चंद्रकांत पाटील एकाच मंचावर. महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाचं अजितदादांच्या आत्या सरोज पाटलांकडून आयोजन. ट्रम्प आणि पुतीन यांच्यात 3 तास चर्चा होऊनही बैठक निष्फळ. मात्र युक्रेनवरील चर्चेत मोठी प्रगती झाल्याचा ट्रम्प यांचा दावा. पुतीन म्हणाले लवकरच मॉस्कोमध्ये भेटू. पुतीन आणि ट्रम्प यांच्यातल्या बैठकीत तोडगा न निघाल्यानं भारताची चिंता वाढली. भारतीय मालावर 50% टॅरिफ कायम राहतो की काय अशी भीती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.